तू एवढा वेळ त्याच माणसाशी बोलत होतास? बिचारे घरदार विसरून पॅशनेटली काम करतात ग. एवढी संकट आहे. म्हणजे कुठून पैसे आणणार बिचारे? एक संस्था चालवणं काही फार सोपं काम नाहीये. पण आपल्याकडे प्राण्यांसाठी डोनेशन्स देणारी फार कमी माणसं आहेत. बऱ्याचदा त्यांना हेच उत्तर ऐकावं लागतं की इथे माणसांना जगण्यासाठी अन्न नाहीये, प्राण्यांना कशाला जगवताय. पण तो नेमकं काय करतो? अनाथ, आजारी, ऍक्सिडेंट झालेल्या जखमी प्राण्यांना तो गोळा करतो, त्याच्या संस्थेत घेऊन जातो, त्यांच्यावर उपचार करतो, त्यांना बरं करतो, त्यांची काळजी घेतो. हे तर फारच चांगलं आहे रे. अगं आता हा गणेश मला सांगत होता कुठल्या तरी एका बॉयफ्रेंडनी म्हणे त्याच्या गर्लफ्रेंडला एक कुत्र्याचं पिलू दिलं गिफ्ट म्हणून. 6 महिने त्यांचं काय ते अफेअर चाललं, मग भांडणं झाली आणि तुटलं. मग ते कुत्र्याचं पिलू बिचारा रस्त्यावर आलं. त्या मुलीनं त्या मुलाचा सगळा राग त्या बिचारा पिल्लावर काढला. त्याला खायला दिलं नाही, त्याला मारलं आणि मग त्याला रस्त्यावर कचऱ्याच्या कुंडीत फेकून दिलं. त्या बिचाऱ्या कुत्र्याच्या पिल्लाला कळलं नसेल की आपलं काय चुकलं, आपल्याला का सोडून दिलं. शी, काय वेडेपणा आहे. अरे कुत्र्याचं पिल्लू आहे ते, हाडामासाचं. खेळणं नाहीये, जीव आहे त्यात. तेच तर कळत नाही ना लोकांना. हे असे प्राणी विकत घेतात, एकमेकांना गिफ्ट करतात आणि मग काही बिनसलं, भांडणं झाली, तो आजारी पडला की मग त्याला रस्त्यावर टाकून देतात. गणेश या अशा प्राण्यांना एकत्र करतो आणि त्याच्या सेंटरला घेऊन जाऊन त्यांच्यावर उपचार करतो, त्यांना बरं करतो, त्यांची काळजी घेतो आणि त्याला कोणी दत्तक घेत आहे का याचे प्रयत्न करतो. ए श्री, प्राणी पाळणं म्हणजे आयुष्यभराची कमिटमेंट आहे नाही का? कमिटमेंट? अगं प्राणी म्हणजे मूल असतं. मूल वाढवतो ना तसं डेडिकेटेडली जपावं लागतं या प्राण्यांना. त्यांनाही मन असतं, भावना असतात, प्रेम कळतं त्यांना. पण काही माणसं इतकी क्रूर असतात ना की तो प्राणी मरायला टेकला ना तरी त्याच्याकडे बघत नाही. आणि आपल्याकडे काही फार तरतुदी नाही आहेत ग प्राण्यांबाबतीत कायद्यात. मग काय, मग भांडणं होतात, मग गणेश सारखी माणसं जातात, भांडतात, मग केसेस होतात, कोर्ट कचेऱ्या, सगळं चालू असतं. पण गणेश सगळं सहन करतो पण प्राण्यांसाठी काम थांबवत नाही. तो त्याचं काम प्रामाणिकपणे करतो. हे जानवी, काय ग तुला काय झालं? नाही काही नाही. जानवी, वाईट वाटलं रे. आय एम सॉरी. मी हे तुझ्याशी नको होत आता बोलायला. तसं नाही रे, म्हणजे मला प्राण्यांविषयी प्रेम आहेच. अरे पण ना मी प्रेग्नंट असल्यापासून खूपच हळवी झाले. म्हणजे तू म्हणतोस ते खरंच बरोबर आहे रे. प्राणी म्हणजे मूलच असतं नाही एखादं. नुसताना इमोशनल गोळा आहे माझी बायको म्हणजे. डोळ्यातले नळ सतत सोडलेले असतात. असो, काय बायको आजचा काय कार्यक्रम? काही नाही, बँक. बरं काय बहिणाबाईंची काय खबर बात? फोन आलेला नाहीये म्हणजे सगळं बरं दिसतंय. ए जानवी, पण तू जरा तिथे जात राहा अधूनमधून. हो रे, मलाही तसंच वाटतंय. म्हणजे लक्ष असू दे जरा. नाही ठेवणारच आहे मी ते. गुड. आणि काही फोन झाला तर कळवा मला. तू का नाही फोन करत रे तुझ्या बहिणाबाईला? भैयाचा फोन आला तर आनंदच होईल तिला. ए जानवी, मी तुला पिंट्यावरनं कधी काय बोललोय का? नाही बोलत. ते तू त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करतेस ना तेव्हा बोलतो. पण पिंट्या या नावावरनं काय बोललोय? काही चिडवलंय? चिडव, मला काहीच वाटणार नाही. पिंट्या तायडा म्हणतो मला. मला नाही वागता येत तुझ्यासारखं इनसेन्सिटिव्ह. इनसेन्सिटिव्ह नाही तर काय, तू आमच्या नात्याची टिंगल करतेस. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेवा, माझी बहीण तुझी नणंद आहे. मी सुनीताला सांगणारच आहे आता, ती नणंद म्हणून जरासा जाच कर. अरे पण मी पण तिची नणंदच आहे ना, ती कशी जाच करेल मला? अरे हो, हे लक्षातच नाही आलं माझ्या. माझ्या बहिणीला त्रास दिलास ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. 2 रट्टे दिन तिला काही बोललीस तर. ठीक आहे ठीक आहे. हा, कुणी काही बोलणार नाही आणि छळणार नाही बरं का तुझ्या बहिणाबाईला. गुड. चला मी जातो, तयार होतो. गोदावरी येतील तुम्ही. चहा.
वा सुनीता, मस्त झाला हा चहा. बरं झालंय. पण चहाची पावडर आहे ना किंचित कमी टाक माझ्या चहात. जरा कडवट लागतोय मला. तुझ्या जिभेची चव उतरली की काय त्यात?